वाढीच्या विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं चक्काजाम आंदोलन सुरू झालेलं आहे। एसटीच्या दरवाढीच्या विरोधात ठाकरे गट कालही आक्रमक झालेला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आता सोलापूरमध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। सागर, वृषाली, आपण पाहिलं की खरं तर सोलापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निदर्शनं जे आहेत ते करण्यात येत आहेत। सोलापूर बस स्थानकाच्या बाहेर चक्काजाम आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो या ठिकाणी एसटी स्टँडच्या बाहेर एसटी जी आहे ती देखील रोखून धरली गेलेली आहे। गेल्या पाऊण तासापासून हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या मागण्या करत या ठिकाणी ही निदर्शनं जी आहेत ती सुरू आहेत। खरं तर एसटीच्या तिकिटामध्ये जी दरवाढ झालेली आहे या दरवाढीच्या विरोधात या ठिकाणी ही निदर्शनं जी आहेत ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या तिकीट दरवाढीच्या निषेधार्थच हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी करण्यात येत आहे। खरं तर या आंदोलकांचं म्हणणं आहे की यापूर्वी 5 रुपयांच्या पटीमध्ये ही दरवाढ होत होती, मात्र या सरकारने या ठिकाणी 16% दरवाढ जी आहे ते केलेले आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्याच निषेधार्थ आम्ही हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी करत आहोत। जर का ही दरवाढ मागे घेतली गेली नाही तर यापेक्षा देखील तीव्र आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आम्ही करणार असल्याचं एकंदरीत या संपूर्ण कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे। आपण पाहतो या ठिकाणी जोरदार निदर्शनं जे आहेत ते या ठिकाणी करण्यात आले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एसटी भाडेवाढी विरोधात चक्काजाम आंदोलन जे आहे त्या ठिकाणी सोलापूर एसटी स्थानकाच्या बाहेर या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। काय प्रमुख मागणी आहे, कशासाठी आंदोलन चालू आहे? प्रताप सरनाईकांचा प्रताप आणि सर्वसामान्य एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या डोक्याला ताप असा प्रकार या सरकारने केलेला आहे। 16% दरवाढ, जे अन्यायकारक दरवाढ झालेला आहे त्या या तिकिटाचं दरवाढ त्यांनी त्वरित बंद करावं, रद्द करावं। हे जे अनेक एसटीच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवाव्यात आणि ज्या जुमलेबाजी सरकार जे केंद्रामध्ये होतं हे जुमलेबाजी सरकार राज्यात सुद्धा चालू आहे आणि आक्रमक झालेले आहेत आणि दरवाढ जी आहे ती रद्द केली जावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे। धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।